नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा दरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्यानं थेट त्यांना जाब विचारलाय। या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही, पालकमंत्र्यांची फार्मसी कुठे मला सस्पेंड करायचं करू शकता। नाशिकात प्रजासत्ताक दिन सोहळा दरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला। माधवी जाधव या वनविभागाच्या महिला कर्मचारीनं प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा जाब विचारत आक्षेप घेतला। पोलिसांनी या महिलेला तात्काळ ताब्यात घेतलं। निलंबित झाली तरी चालेल पण घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया या महिलेनं दिली आहे। लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली, मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे त्यांचं नाव भाषणात का नाही असा सवाल देखील महिलेनं उपस्थित केलाय। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार्मसी कुठे मॅडम माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची सुपत्रात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता। मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही। या संपूर्ण गोंधळानंतर मंत्री गिरीश महाजनांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आनंद होण्यात राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर आनंदाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। यावेळेला त्यांना काही वाटायचं तर दिलगिरी व्यक्त करतो मी। गिरीश महाजनांच्या या भाषणादरम्यान गोंधळावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे, ते काय म्हणतात पाहूया। असं आहे की एकदा त्यांनी ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे। त्यांनी जे दिलगिरी चुकीचं आहे। डॉक्टर 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला। अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे। आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या ज्या भावना उचमळून आल्या त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो। पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय चालू आहे। मंत्री गिरीश महाजनांनी प्रजासत्ताक दिनी भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वनविभाग महिला अधिकाऱ्यानं हा प्रचंड गोंधळ घातला। त्यानंतर सोशल मीडियावरूनही महाजनांवर नाराजी व्यक्त करण्यात आली। आता या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या, त्यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे।